हॅलो, हा पशा. हा मी बोलतोय. अरे मी आज घरीच आहे, वर्क फ्रॉम होम घेतलंय. हा. अरे झुळूक. येस डॅडा. काही नाही, जरा झुळूक लागली मला. झुळूक, जरा टीव्हीचा आवाज जरा कमी करशील का? ओके 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 सॉरी डॅडा, सॉरी सॉरी सॉरी. हा ऐक रे, हा आज रात्री पार्टी आहे माझ्या घरी. हो सुनामी गेली आहे ना माहेरी. हा आणि आता झुळूकला मी स्कूल बसला सोडेन, मग सुनामी डायरेक्ट शाळेत येईल आणि तिला घेऊन जाईल. हा आज रात्री आहे. हा सगळे येतात, अख्खा ग्रुप येतोय. हो हा चल ठेवते. हा ओके चल ओके या बाय. झुळूक. येस डॅडा. झुळूक बेटा, तुझी स्कूल बस किती वाजता येणार आहे? 12 वाजता. आणि इतरांची? डॅडा. तू त्याच बसनी जातेस नाही का? नाही, गंमत केली बाळा. गंमत केली. हा तर आता 2 तास आहेत. आईने सांगितल्याप्रमाणे सगळी तुझी तयारी मी केलेली आहे. येस डॅडा. तुला अजून काही हवंय का? मला ना स्टडीसाठी हेल्प हवी आहे. टीचरने ना एसे ऑन मराठी असं लिहायला सांगितलंय. एसे ऑन मराठी असं टीचरनी सांगितलेलं आहे. ऐसे कैसे तुम्हारे टीचर? डॅडा, लहान मी आहे ना, तू का बालिश विनोद करतोस? हरकत नाही बेटा. तर एसे ऑन मराठी असं मध्येच मराठीवर निबंध का लिहायला सांगितलंय? डॅडा, टुडे इज अ स्पेशल डे. टुडे इज हे आहे स्पेशल डे. टुडे आज तर वेनसडे. आज काय स्पेशल डे आहे? तुला माहिती नाही डॅडा? एक मिनिट. अरे खूप महत्त्वाचा दिवस आहे, स्पेशल डे. बघतो मी जरा. What are you doing? Hello. तो आज एलिझाबेथ टेलरचा वाढदिवस आहे, म्हणून आपण मराठीत एसे लिहायचा. काय संबंध आहे? म्हणजे जपानला भूकंप आला म्हणून इकडे लवकर पॅकअप करा असं म्हणण्यासारखं नाही बेटा. डॅडा, आज मराठी लँग्वेज डे आहे. मराठी लँग्वेज डे टुडे? येस हे आज? येस येस. नाही बेटा, आज आमच्या त्या मित्रांच्या ग्रुपवर कोणी शुभेच्छा वगैरे दिला नाही. 1 मेला काय असतं मग? डॅडा, तो महाराष्ट्र डे असतो. काय सांगतेस? 1 मिनिट जरा जर गुगललाच विचारतो. व्हॉट इज टुडे अ मराठी लँग्वेज डे? मेल्या कुठेतरी जाऊन जीव दे. वा भूगोल पण मराठी म्हणायला लागला आता. अरे बापरे, आज मराठीच दिवस आहे मग. Yes, मराठी भाषा दिवस आहे आज. येस आज मराठी भाषा दिवस म्हणजे कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस. करेक्ट डॅडा. Yes. मिस्टर वी वा शिरवाडकर. अरे वा, ह्यांचा पण आहे का? म्हणजे दोघांचा. होल्ड, हे दोघं एकच आहेत. हा ये मला माहिती होतं बाळा, तुला माहिती की नाही बघत होतो मी. I know. तर दोघांचा अजून एकाचा सुद्धा आहे बरं का. कोणाचं? ते नाशिकचे तात्या साहेब, त्यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. डॅडा होल्ड, हे तिघही एकच माणूस आहे. येस, म्हणजे कुसुमाग्रज उफ्र, तात्यासाहेब उफ्र, विवा शिरवाडकर. नाही तुझं बरोबर आहे, फक्त उफ्र चुकीचं आहे. उर्फ असं पाहिजे Sorry, तिथे. sorry. ओके, तर आज मराठी भाषा दिवस आहे. डॅडा, आय टेल यू व्हॉट, मराठी लँग्वेजचा काही युजच नाहीये. देयर इज नो झुळूक, यूज. काय बोलतेस तू? Yeah. मराठीचा उपयोगच नाहीये? नाही. असं कसं म्हणू शकतेस तू? कुठे होतं सांग? अरे आपण बोलतोय एकमेकांशी बाहेर. ते तर तू हिंदीत बोलतोस. हिंदी बोलतो, पण आपण मग ऑफिसला वगैरे मी बोलतो ना. ते तर तू इंग्लिश बोलतोस. आपण मी आजोबांशी बोलतो फोनवर, काकांशी बोलतो, घरी आईशी रात्री आल्यावर मी मराठीतच बोलतो ना. कमॉन डॅडा, हे डिअर, हनी, हे बेबी, हे काय मराठी वर्ड नाहीये. असू दे, तरी मी मराठी बोलतो आणि मराठी उपयोगाचीच आहे. वी आर मराठी आणि वी शुड टॉक इन मराठी. दॅट्स इट. बळा, मराठी ही आपली मदर टंग आहे. आणि एखादी गोष्ट मदर टंग मध्ये जर आपण अंडरस्टँड केली तर ती लवकर ग्रास्प होते बाळा. ती कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहते. आपल्या आजीच्या गोष्टी कशा सांगितलेल्या कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात तसं. हे डॅडा, इज इट सो? येस. ओ गॉड, मग तुम्हाला कॉन्व्हेंट स्कूल मध्ये का घातलं? हा, म्हणजे मी आता जे शिकते ते मी मदर टंग मध्ये नाही शिकते. सो मी आता शिकलेलं मला लाईफ लॉंग लक्षात कसं राहणार? नाही तसं नाहीये. तसं Oh, नाही no, no, नाही तसं नाहीये ते. अगं नाही, आपण इंग्लिश शिकलीच पाहिजे, पण मराठी सुद्धा आपल्याला आलं पाहिजे असं आहे ते. कळलं का तुला? ओके, हा, मराठी आलं पाहिजे. हा. डॅडा, पण परवा तू केदारच्या डॅडीला असं का सांगितलं की मराठी सब्जेक्ट ऑप्शनला टाक, ते काही स्कोरिंग सब्जेक्ट नाहीये? यू सेड इट, आय हर्ड. बरोबर आहे बा, पण कसं आहे की तो स्ट्रॅटेजिक माझा डिसिजन होता. ओके. हा, म्हणजे ते आपण कसं एसएबीसी लिहिला की मार्क कट होतात ना, म्हणून तो स्कोरिंग सब्जेक्ट नाही असं मी त्याला सांगितलं. हो. कळलं का? तो माझा आपद्धर्म होता. आपद्धर्म? आपद्धर्म आणि
तुला एसे हवाय की नकोय मला सांग. हवाय की नको असेल तर मग मी माझ्या कामाला I जातो. want it, Dad. हा, Dada. मला हा जो एसे आहे ना तो सगळ्यांच्या पुढ्यात रीड करायचा आहे. तू शाबास. मला मदत कर ना. आणि डॅडा Yes, तू तर yes. काय म्हणतो की स्पीच देण्यात माझा नंबर पहिला यायचा हे ना. येस येस तुला सांगतो कॉलेजमध्ये असताना मराठी माझं पहिलं क्रश होतं. री मराठीत मी जे काही रिडिंग करायचो तुला सांगतोय लायब्ररीतच असायचो मी. पी.एल. देशपांडे यांचं लसावी मसावी हे माझं फेवरेट पुस्तक होतं बाळा. डॅडा इट्स असामी असामी. या तुला काय माहिती ग पी.एल. देशपांडे यांच्याबद्दल? अरे मी गेल्या सुट्टीत आजोबाकडे गेले होते ना. आजोबांनी हे माझ्या पुढ्यात रीड केलं होतं बुक. वा. पी.एल. देशपांडेंचं असामी असामी. जस्ट लव्ड इट. येस असंच मराठीत रिडिंग करायचं त्याने आपली मराठी भाषा इम्प्रूव्ह होते. Yeah. ओके सो तुला आता ते स्पीच लिहायचं आहे. Yes. लक्षात घे बाळा की आपण जेव्हा स्पीच लिहितो तेव्हा पहिलं वाक्य असतं ओके त्यांनी इम्प्रेशन पडलं पाहिजे. ओके लिही पहिलं वाक्य. या माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृता खानविलकर. एक एक थांब जरा घाई घाई करू नका लिहायची पूर्ण घाई करू थांब जरा. माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंकू किंवा मरू. नाही, नाही, थांब थांब जरा. माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृत माणुसकीच्या शत्रू संगतीनं माझ्या येशील का गोमू. एकदम वेगळं झालंय. एक काम कर ते खोडून टाक सगळं खोडून टाक. सगळं नाही नाही सगळं खोडून आपला नकोच आहे ते. सगळं खोडून नाही, नाही, द्या ना. आपण वेगळ्या पद्धतीने सुरू करू. हे कॉमन झालं बाळा. Okay. हे कॉमन झालं. Okay. 10तले 9 जण अशी सुरुवात करतात आपण नाही करायची बेटा ही. चालेल. नवीन पान घे ओके लिहितात. Yep. पहिलं वाक्य यप आज काय आज काय मराठी भाषा दिन. नाही, मला माहिती आहे तू लिही तिकडे आज काय आहे. ओके असं म्हणजे लिहू. उत्सुकता ताणली जाईल ना. हिला माहिती नाही ही काय लिहिते. बरोबर, आज काय ओके ओके आज काय आहे? आज काय आहे? मराठी भाषा दिन मरा- आणि भाषा दिन एक्सक्लेमेटरी मार्क दे तिकडे. द्या ना. मराठीत एक्सक्लेमेटरी मार्कला काय म्हणतात? तू चित्र काढ ना तुला काय करायचं वाचून दाखवणारच ना तू. मग चित्र काढ उलटा आय काढ होतं ते उलटा आय छोटा आय असतो. काढ काढ ते, हा. You're so funny. हा, हा. Okay. आज मराठी काय लिहिलंस ते मराठी भाषा दिन. मराठी भाषा दिन. Okay. हा ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज. डॅडा कुसुमाग्रज मधला कु पहिला का दुसरा? कुसुमाग्रज कुसुमाग्रज कु- कुसुमाग्रज. मला जेव्हा आयुष्यात असा प्रश्न येतो की पहिला की दुसरा कळत नाही तेव्हा असा काढाय की तो पहिलाही नाही वाटला पाहिजे दुसराही नाही वाटला पाहिजे. हा? हा, असा काढायचा. ओके हा. डॅडा हा क्रू झाला. कुसुमाग्रज झालं काय एकदम? कुसुमाग्रज झालं डॅडा. खोडून टाकते. डॅडा पण एवढा मोठा माणूस आहे आपण पूर्ण नाव लिहायचं. आपण लहान माणसं आहोत. Okay. असं नाही लिहायचं कुसुमाग्रज खोडून टाकते. Okay, okay. वि वा शिरवाडकर लिही. ओके वि वा शिरवाडकर मध्ये कु नाहीये तेच लिही. वि वा शिरवाडकर लिहिलंस. Yep. वि वा शिरवाडकर हे ह्या देशाचे फार ग्रेट असे कवी होते. डॅडा ग्रेट. थोर कवी होते. ओके त्यांनी विशाखा हा काव्यसंग्रह लिहिला. त्यांनी विशाखा. ओ वाव डॅडा काय नशिबाचे भोग असतात ना. म्हणजे त्या विशाखासाठी कुसुमाग्रजांनी लिहिलं होतं आणि या विशाखासाठी समीर चौगुले लिहितो. तू काय बोलू शकत No, no, nothing. नाही हे बा असं नाही हे मराठी no. भाषा म्हणून मला नाही तू बोलायचं नाही काही. नाही मी तेच म्हटलं की विशाखा काव्यसंग्रह कुसुमाग्रजांनी हा, हा, लिहिला हा, होता. ओके हा, ओके विशाखा काव्यसंग्रह कुसुमाग्रजांनी लिहिलेला होता. कुसुमाग्रजांनी लिहिला होता. कुसुमाग्रजांना फार अवॉर्ड्स मिळालेले होते. अवॉर्ड डॅडा. बक्षीस मिळालेली ओके, होती. बघा एक मिनिट डॅडा प्लीज होल्ड. बक्षिसं ना चमचा लिंबू स्पर्धेमध्ये मिळतात आणि पारितोषिक असतात ना ती अशी आपण जिंकून बिंकून आलो ना की पारितोषिक मिळतात आणि पुरस्कार असतो ना तो सन्मानानं देतात ना तो पुरस्कार असतो. आय नो इट. आजोबांनी सांगितलंय मला. ठीक आहे ते मोठ्या माणसांनी सांगितलं पण ऐकायचं. ठीक आहे ते सिनियर आहेत म्हणून ऐकायचं. त्यांना ही गॉट दॅट मेनी अवॉर्ड्स. डॅडा तू सारखं सारखं इंग्लिश मध्ये सांगतोस. इंग्लिश मध्ये लिहायचं तर मीच नसतं का लिहिलं. नाही, कोण यार हो, बरोबर आहे. मराठीमध्ये सांग ना. हो मी बोलू शकतो मराठी काहीच प्रॉब्लेम नाहीये मराठी नाही बोलायला नाही तसं. तुला काहीच येत नाही अरे, डॅडा. खरंच मी बोलू शकतो. सतत तू इंग्लिश इंग्लिश. इज इट लाईक दॅट? Yes. ओके चल 2 मिनिटं दिली हा, हा, ठीक आहे ना, काय करायचं? इंग्लिशचा एकही शब्द न वापरता मराठीमध्ये कन्व्हर्सेशन हा, मग का करू शकतो, त्याचं काय? नाही सकाळपासून तू आता संध्याकाळपर्यंत काय काय करणार हा. आहेस हे सगळं ना तू मराठीमध्ये सांग. हरकत नाही ओके हा. ओके सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. काहीच प्रॉब्लेम नाहीये मला काय तसं हे नाही. Problem नाही ना? समस्या नाहीये काहीच हा. काहीच समस्या नाहीये. ओके
सकाळ प्रहरी मी उठलो. मराठी बघा. सकाळ प्रहरी मी उठलो तुला उठविले. प्रॉब्लेम नाही याच्यात काही अजून. हा आणि प्रॉब्लेम हा 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 हरकत आहे, हरकत आहे. सकाळ प्रहरी मी उठलो तुलाही उठवले आणि जन्मलेला पिठा घालून तुला दूध दिले. जन्मलेला पिठा. गेला बॉन आहे ना ते म्हणू शकत नाही. बॉन पिठा असं ब्रँड आहे ना म्हणू शकत नाही. म्हणून जन्मलेला पिठा. जन्मलेला पिठा. जन्मलेला पिठा. नाईस. ओके. तर जन्मलेला पिठा दुधात घालून तुला दूध दिले. Okay. आणि मग ब्रेकफास्टला आम्ही डॅडा ब्रेकफास्ट. हा मग डॅडा ब्रेकफास्ट. सो इट इज मराठी वर्ड. डॅडा आर यू क्रेझी? ना आपण नेहमी घेतो मराठी वर्ड ब्रेकफास्ट. नाही तर आपण वापरतो बट इज नॉट मराठी वर्ड, इज इंग्लिश. ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट. न्याहारी. ओके. न्याहारी. ओके. न्याहारीला मी तुला अंड्याचे म्हटलेलं नाही अजून मी. गाणं म्हणते मी. हा अजून मी कमिट नाही झालोय. Okay. तर मी न्याहारीला तुला अंड्याचे हे कडून हे दिले. हे काय दिले? बोलते कशाला खाऊन बघ ना कसं आहे हे काय दिले? हे हा हा फ्राय अर्धवट शिजलेले. हो पण हे अर्धवट शिजलेले काय दिले? धिरडे. धिरडे. Oh, wow. अर्धवट शिजलेले धिरडे दिले. स्मार्ट स्मार्ट. गुड गुड. आणि मग मी माझ्या मग मी माझ्या कचेरीत गेलो आणि कार्यालयात काम केले. कठीण आहे यार. दादा तू प्रचंड कठीण आहेस. तुला 2 मिनिटं मराठीमध्ये कन्व्हर्सेशन नाही करतायत. सॉरी यार, तुला काहीच येत नाही यार. आणि उगाच सांगत असतो माझं मराठी छान आहे, माझं मराठी छान एकदा आहे. पुन्हा आपण नाही, अगं नव्याने करूया. ऐक माझा. नाही मला खरंच निबंध नकोय. सी मी आजोबांना फोन केला होता ना, त्यांनी ऑलरेडी मला निबंध सांगितलेला आहे. तो मी तुझ्या पुढे वाचते. तू अच्छा, तू तयार केलेलास निबंध ऑलरेडी हॅव रिटन. एकटीने. नाही आजोबांची मदत हो, घेतली. ते- So, आजोबांनी सांगितलं मला. हा. सो तू फक्त ऐका मी हा, कसं बोलते. go on. हा. नमस्कार. आज 27 फेब्रुवारी ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती. शासनाने 1987 साली कुसुमाग्रजांना अत्यंत मानाचा ज्ञानपीठ हा पुरस्कार दिला. वा. आणि त्या वर्षापासूनच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून ओळखला जातो. आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की 1991 साली एका आकाशगंगेला कुसुमाग्रजांचे नाव दिले गेले. भारतात ज्या प्रमुख 22 भाषा बोलल्या जातात त्यापैकी मराठी ही एक प्रमुख भाषा आहे. हो 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 येस येस. मला माहिती आहे. या. आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर जगाशी ओळख करून देणारी भाषा म्हणजे मराठी भाषा. आणि म्हणूनच तिला माय मराठी म्हणतात. याच भाषेतून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत गोरा कुंभार यांनी या भाषेत अतिशय सुंदर लिखाण केले आणि समाजाचे प्रबोधन केले. आज मला सर्वांना काही प्रश्न विचारायचे. आमच्या मम्मी डॅडीनी आम्हाला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातलं कारण त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्रजी ही जगाची भाषा आहे आणि ती शिकलीच पाहिजे. मान्य आहे मला. पण माझं म्हणणं इतकंच आहे, इंग्रजी शिकताना मराठीकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे का? नाही ना. ज्या भाषेचा मुक्काम कायम आपल्या जिभेवर हवा ती भाषा कपाळावरल्या आठ्यांच्या जागी का बरं गेली? हिंदी इंग्रजी ही भाषा आपल्या मनामनात रोमारोमात, पण माय मराठी मात्र वृद्धाश्रमात. असं का? वाघिणीचं दूध पिण्याच्या नादात आपण आईचं दूध मात्र विसरायला लागलोय. म्हणूनच कुसुमाग्रजांच्या या ओळी आपण कायम लक्षात ठेवायला हव्या. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. खरंय तुझं बेटा. खरी चूक आहे ना आमच्या पिढीची आहे. आमच्या आईवडिलांनी आम्हाला मराठी माध्यमातच शिकवलं, पण आम्ही सुद्धा जगाचा वेग सांभाळलाच की. जगाबरोबर धावणं आम्ही शिकलोच की. पण आम्ही आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातलं कारण आम्ही पॅनिक झालो. आम्हाला खूप भीती वाटली की आमची मुलं जगाबरोबर धावू शकतील की नाही. आणि मग त्या मुलांना जग दाखवण्याच्या नादात मराठी नाळेकडे दुर्लक्ष झालं. थँक्यू व्हेरी मच बेटा. आज तू ना माझ्या विचारांवरचा सगळा पालापाचोळा कचरा एका क्षणात दूर केलास. आता कळलं तुला या प्रहसनात तुझं नाव झुळूक का ठेवलं ते? थँक्यू व्हेरी मच. तू लहान असताना मी एक नियम केला होता की या घरात कोणीही मराठी किंवा हिंदी बोलायचं नाही, फक्त इंग्रजी बोलायचं. आज मी एक नियम करतो. या घरात जर मी इंग्रजी बोललो
प्रत्येक शब्दाला मी 50 रुपये दंड भरणार. आय स्वेअर. खरं आय स्वेअर 50 रुपये काढ. नाही सॉरी, आय एम सॉरी सॉरी. 100 रुपये काढ. नाही ऍक्च्युली मला तसं नव्हतं. ऍक्च्युली 150 रुपये काढ. अरे, 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 नाही, नाही,